नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. लातूरच्या औसामध्ये एका व्यक्तीस पोत्यात बांधून कारमध्ये कोंबून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत त्या व्यक्तीचा जागीच होरपळून मृत्यू झालाय. ही माहिती मिळताच औसा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि पोस्टमार्टमची प्रक्रिया पूर्ण केली. ही हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली याचा तपास सध्या सुरू आहे. सिडनीच्या बॉन्डी बीचवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका दहशतवाद्याच्या हातून बंदूक हिसकावणाऱ्या व्यक्तीची ओळख समोर आली आहे. लोक त्याच्या धाडसाचं कौतुक करतायत. रिअल लाईफ मधील हिरो म्हणून हा व्यक्ती सोशल मीडियात सध्या व्हायरल होतोय. दहशतवादाला पकडून पोलिसांच्या हवाली करणाऱ्या या व्यक्तीचं नाव अहमद अल अहमद असं आहे. तो सदरलँड इथं फळांचं दुकान चालवतो. छत्रपती संभाजीनगरमध्ये विघ्नहर पतसंस्थेनं जास्त परताव्याचं आमिष दाखवून सुमारे 50 ठेवीदारांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या फसवणुकीत सुमारे 5 कोटी रुपयांचा अपहार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या प्रकरणी संबंधित पतसंस्थेविरोधात जवाहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. दरम्यान या आर्थिक फसवणूक प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. अमरावतीच्या दर्यापूरमध्ये 4 चाकी वाहनाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली आहे. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येतोय. वाहन चालक तात्काळ बाहेर पडल्यानं मोठा अनर्थ टळला असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कवठे महांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे गावात एका वृद्ध महिलेचा विहिरीत पडून बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. समाबाई महादेव खाडे असं या महिलेचं नाव असून त्या 72 वर्षांच्या होत्या. घाटनांद्रे ते कवठे महांकाळ रस्त्यालगत सरकारी विहीर आहे. रमाबाई खाडे यांचा मृतदेह विहिरीत असल्याची माहिती कवठे महांकाळ पोलीस ठाण्याच्या पथकाला मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. रत्नागिरीच्या खेडशी महालक्ष्मी मंदिराजवळ दुचाकी आणि रिक्षा टेम्पोचा भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला असून 3 जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. या अपघाताची नोंद ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या खामगाव, जळगाव, जामोद आणि शेगाव नगर परिषदातील 9 नगरसेवक पदाच्या जागांसाठी नव्यानं निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीसाठी एकूण 26 उमेदवार रिंगणात असून उमेदवारी अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतर अधिकृत प्रचाराला आता सुरुवात झाली आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते ऑटो रिक्षाच्या माध्यमातून घराघरात संपर्क साधतायत. शहरात निवडणुकीचा अपेक्षित उत्साह जाणवत नाहीये. प्रत्यक्ष प्रचारापेक्षा सोशल मीडियावरच प्रचार करण्यावर उमेदवार भर देत आहेत. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील मुडाणा इथं शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागली. यात लाखो रुपयांचं सजावट आणि घरगुती साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. सुदैवानं या आगीत जीवितहानी झालेली नाही. मात्र आग तब्बल 2 तास धगधगत राहिल्यानं परिसरातील नागरिक घाबरून गेले होते. अविनाश चेडके असं नुकसानग्रस्ताचं नाव आहे. लाडकी बहीण योजनेकरता ई-केवायसीची मुदत 31 डिसेंबरपर्यंत वाढवल्यानंतरही अनेक महिलांना केवायसी करण्यामध्ये अडचणी येतात. यासाठी संगणकीय प्रणालीमध्ये सुधारणा केल्यानंतर आता ई-केवायसीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवरती सोपवण्यात आली आहे. ज्या महिलांचं ई-केवायसी अद्याप झालेलं नाही अशा महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांची कागदपत्र गोळा करून त्यांचं ई-केवायसी अंगणवाडी सेविकांकडून केलं जाणार आहे. मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका येत्या काही दिवसात जाहीर होणार असून त्याआधी महापालिका क्षेत्रातील मूलभूत सुविधांसाठी नगरविकास विभागाकडून 74 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. मुंबई महापालिकेसाठी 36 कोटींच्या स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात आली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.